नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन ट्रिक, जी की या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारली जाते. त्या ट्रिकचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. पाहूयात या ठिकाणी उदाहरण. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पहा उदाहरण काय आहे. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक डॅश 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 अधिक 113 बरोबर किती? अशा पद्धतीनं जेव्हा वर्गमुळामध्ये क्रमवार येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज विचारली जाते, त्यावेळेस ती बेरीज कशा पद्धतीनं करायची आहे ती ट्रिक आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी समजावून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अशा पद्धतीनं क्रमवार येणाऱ्या विषम संख्या वर्गमुळात त्यांची बेरीज दिली असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा काय करायचं आहे. पहिली संख्या या ठिकाणी पहा. पहिली संख्या किती आहे? 1. आणि शेवटची संख्या किती आहे पहा. शेवटची संख्या किती आहे? 113. ह्या दोन्ही संख्या विषम आहेत का हे अगोदर पाहून घ्या. जर या ठिकाणी शेवटची संख्या विषम नसेल तर या ठिकाणी आपल्याला त्याच्या अगोदरची विषम संख्या घ्यावी लागते. पहा या ठिकाणी इथं दोन्ही ठिकाणी पहिली तर विषम संख्या असते, पण शेवटची संख्या विषम असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर चुकविण्यासाठी शेवटची समसंख्या दिली जाते, आपण त्या ठिकाणी नेमकं चुकतो. पहा काय करायचं आहे. पहिली आणि शेवटची संख्या यांची डायरेक्ट करायची आहे बेरीज. पहा 1 आणि 113 यांची बेरीज किती आली? 1 अधिक 113. 1 अधिक 113 बरोबर यांची बेरीज येते 114. आणि आलेली जी बेरीज आहे त्या बेरीजला डायरेक्ट 2 ने भाग द्या, म्हणजे 114 भागिले 2 म्हणजेच बेक बे बे पंचे 10 बेसती 14 म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं आपलं 57. 1 पासून ते 113 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती आली? या ठिकाणी 57 आलेली आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्ही आलेल्या बेरजेला एकदा 2 न भाग द्या किंवा डायरेक्ट तुम्हाला तोंडी निमपट करता आले तर निमपट करा, अर्धी करा तरीही चालेल. पहा दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूयात. वर्गमुळामध्ये 1 अधिक 3 अधिक 5 अधिक डॅश 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 अधिक 120. पहा या ठिकाणी उदाहरण व्यवस्थित पहा. काय दिलेलं आहे सुरुवातीला? इथं 1 आहे. आपण काय करतो? चला आता 1 आणि शेवटची संख्या किती आहे? 120. करा यांची बेरीज. यांची बेरीज आली 121. लक्षात घ्या आपण काय करतो नेमकं या ठिकाणी चुकतोय. आपल्याला विचारली काय? 1 ते या ठिकाणी कितीपर्यंतच्या? 120 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज दिलेली इथे. पण या ठिकाणी 120 ही विषम संख्या आहे का? नाही. म्हणून या ठिकाणी ही चूक आपण करणार नाहीत. या ठिकाणी हे गणित आपलं नेमकं चुकतं. मग या ठिकाणी 120 ही विषम संख्या नाही. मग काय करायचं? 1 या विषम संख्याच्या अगोदरची संख्या घ्या. किती आहे? 119. किती आहे? 119. मग 120 या ठिकाणी त्याला कॅन्सल करून टाका. या ठिकाणी 119 घ्या. मग काय करायची? 1 अधिक 119 बरोबर यांची बेरीज आली 120 आणि 120 निम्म म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे? 60 येणार आहे. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 60. लक्षात घ्या. किंवा अजून दुसरी पद्धत शॉर्ट सांगतो. जेव्हा शेवटी समसंख्या आलेली असेल, तुम्हाला विचारली काय? विषम संख्यांची बेरीज आणि शेवटची जर समसंख्या आली असेल तर डायरेक्ट शेवटच्या समसंख्येची निमपट करून टाका, तरी पण आपलं उत्तर बरोबर येते. काय? या ठिकाणी शेवटची विषम संख्या 120 आहे. मग डायरेक्ट 120 ची निम्मी करून टाका, अर्धी करा. 120 चा अर्ध किती येते? 60 येते. या पद्धतीनं पण तुम्हाला उत्तर काढता येईल. पहा पुढील उदाहरण बघा कशा पद्धतीचं आहे. वर्गमुळात 1 अधिक 3 अधिक 5 अधिक डॅश 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 अधिक 1000 पर्यंतच्या विषम असणाऱ्या संख्यांची या वर्गमुळातील बेरीज विचारलेली आहे. आता तुम्ही जर पाहिलं विषम संख्यांची बेरीज दिली पण शेवटची संख्या विषम आहे का? नाही. काय आहे? सम आहे. मग जर शेवटची संख्या सम आली तर काय करायचं? डायरेक्ट त्याची निम्मी करून टाकायची आणि उत्तर लिहून टाकायचं. आता इथं 1000 आहे म्हणजे 1000चं निम्म किती येणार आहे? 500 येणार आहे. म्हणजे त्याचं उत्तर किती येईल? 500. आणि दुसऱ्या पद्धतीनं तुम्ही सोडवलं. या ठिकाणी 1 अधिक शेवटची विषम संख्या म्हणजे 1000 विषम नाहीये, त्याच्या अगोदरची संख्या 1 मायनस करून घ्या म्हणजे किती येईल? 999. किती येईल? 999. 1000 इथं कॅन्सल केलं आपण. मग 1 अधिक 999 बरोबर याचं उत्तर किती येत आहे? परत 1000. आणि ह्याचं या ठिकाणी 2 ने भाग दिला तर या ठिकाणी याचं उत्तर किती येतं? परत 500 येत आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीनं जर या ठिकाणी सम आली तर डायरेक्ट त्याची निम्मी करा. नाही सम आली नसेल तर या ठिकाणी त्याच्यामध्ये 1 मिळून
त्याला 2ने भाग द्या. परत पुढील उदाहरण बघूयात. या ठिकाणी पहा, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक डॅश 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 अधिक 2001. पहा, विषम संख्यांची इथं बेरीज आहे. दोन्ही ठिकाणी विषम संख्या आहेत. पहिली तर विषम संख्या असते, पण शेवटची ही विषम संख्या आहे. मग या ठिकाणी ही ट्रिक या ठिकाणी वापरायची आहे. पहिली आणि शेवटची संख्या यांची काय करायची, बेरीज करा. 1 अधिक 2001 बरोबर यांची बेरीज किती आली, 2002 आली. किती आली, 2002. आणि 2002 ची निमपट किती येते, करा ना बेरीज. या ठिकाणी 501 1001 येत आहे. बे एक बे, बे शून्य शून्य, बे शून्य शून्य, बे एक बे, म्हणजे यांची बेरीज झाली 1001. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं वर्गमुळामध्ये विषम संख्याची जर बेरीज विचारलेली असेल तर न चुकता या ट्रिकनं तुम्ही सेकंदामध्ये उत्तर या ठिकाणी काढू शकता. काय सांगितलं तुम्हाला, शेवटची संख्या विषम असेल तर पहिली आणि शेवटची संख्या यांची काय करायची, बेरीज करायची आणि त्याला 2ने भाग द्या किंवा निमपट करा. शेवटची संख्या जर सम आली तर डायरेक्ट शेवटच्या संख्येची या ठिकाणी निमपट करून उत्तर लिहून टाका. बघा, या ठिकाणी सम आहे, याची डायरेक्ट आपण निमपट केली. या ठिकाणी विषम आहे, याच्यामध्ये 1 मिळवलं, या ठिकाणी 1 मिळून त्याला 2ने भाग दिलं. आता हे शेवटचं जे उदाहरण आहे, हे शेवटचं उदाहरण तुमच्यासाठी आहे मित्रांनो. वर्गमुळात 1 अधिक 3 अधिक 5 अधिक डॅश 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 अधिक 398 बरोबर या ठिकाणी किती, हे उदाहरण या ट्रिकनं या ठिकाणी सोडवा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर पाठवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.